नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र आठवळे. माझ्या रवींद्र आठवळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत परिसर 2चा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. याच्यावर आपण पाठ पाहिला होता पुरंदरचा वेडा आणि तह. या पुरंदरचा वेडा आणि तह त्याच्यामध्ये मोरारबाजी देशपांडे यांचं योगदान आपण पाहिलं होतं. पण तो किल्ला बादशहाच्या ताब्यात गेल्यानंतर, मिर्झा राजा जयसिंगने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय तह झाला. या तहामध्ये असं ठरलं होतं की आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी. असंच या पद्धतीने जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या भेटीस आग्र्यात जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. जाताना बरोबर कोण कोण होतं बघा. त्यांचे पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार आणि काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला होता. मजल दरमजल करत ते आग्र्यात पोचले. आत्तासारखं काय रेल्वे किंवा बसेस नव्हत्या पटकन पोचायला, तर चालत, घोड्यावरनं प्रवास असं दरमजल करत काही गावांना थांबत शिवाजी महाराज हे दरमजल करत आग्र्यास पोचले. दरबारातील बाणेदारपणा. ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. छोटे संभाजीराजे पण सोबत होते बरं का. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. महाराज कधी पोहोचले? ज्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता त्या दिवशी. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. पहिले राजे महाराजांचे वेगवेगळे महाल असायचे. काही ठिकाणी फक्त सल्लामसलत केली जायची, काही ठिकाणी निर्णय घेतले जायचे आणि सल्लामसलत ही ठराविक सरदारांच्या मध्ये होते आणि निर्णय हे सगळ्या मोठ्या महालात होतात. त्यांच्यासमोर निवडक सरदार हे मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशहाने काय केलं? शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आलेला आणि अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला म्हणजे ज्याचा पराभव झालेला आहे हा जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना वाटलं आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा. पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले. कोणाच्या? तर औरंगजेब बादशहाच्या. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले आणि यापुढे बादशहाचं तोंड पाहायचं नाही असं त्यांनी ठरवलं. पण काय ठरलं होतं की भेट घ्यावी. अशा प्रकारे हा भेटीचा भेद असा बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली. ज्या बादशहाच्या पुढे कोणीच उभं राहायचं नाही. उभं राहिलं तर खाली मान घालून त्या बादशहाला डोळे दाखवून त्याच्या समोर दरबारातनं बाहेर पडणे हा मोठा प्रसंग घडला आणि त्याची हकीकत सगळीकडे पसरली. मग बादशहाला काय झालं? बादशहाने काय केलं? जरी बोलवलं असं भेटीला तरी औरंगजेब बादशहाने काय केलं? शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले. शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे. पहारे बसवले म्हणजे खूप पहारे बसवले, खूप सैन्य ठेवलं जेणेकरून शिवराय तिथून बाहेर पडणार नाहीत. त्यांना कळलं की तो आपल्याला कधीच सोडणार नाही. दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि एक दिवस शिवरायांनी काय केलं? बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशहाला त्यांना पराभव करायचा होता, त्यांना मारायचं होतं. बादशहाने त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने काय मानलं नाही. शिवरायांनी काय केलं? मनाशी निर्धार केला की काही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचंच. त्यांची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली. बादशहाची परवानगी घेऊनच सगळ्या माणसांना त्यांनी परत पाठवून दिलं, कारण जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडता येईल. एकट्याला एवढ्या सगळ्या माणसांना घेऊन बाहेर पडणे सोपं नसतं, तर कमीत कमी माणसं आणि विश्वासू माणसं असतील तर बाहेर पडणे सोपं असतं. म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं? आपल्या सगळ्या माणसांना दक्षिणेत पाठवलं. बादशहाला वाटलं बरं झालं, शिवाजींचं बळ आणखी कमी झालं. आता शिवरायांच्या बरोबर फक्त संभाजीराजे आणि हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतरे हे सेवक एवढेच जण राहिले. पुढे एक दिवस काय केलं? शिवरायांनी आजारी पडल्याचं सोंग केलं. सोंग म्हणजे नाटक केलं. त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम आले, वैद्य आले, औषध पाणी सुरू झाले. आजार बरा होऊन म्हणून शिवरायांनी काय केलं? पूर्वीच्या काळी साधू संतांना भेट दिली जायची. साधू मौलयांना मिठाईची पेठारी पाठवण्यास सुरुवात केली आपल्याला फरक पडावा म्हणून. तसं फरक पडत
नाही, औषधांनीच फरक पडतो, त्यामुळे आता कोण तसं करत नाही. पेठाऱ्यातून पण हे शिवरायांचं नाटक होतं बरं का. पेठाऱ्यातून पसार झाले. पहारेकडे मिठाईचे पेठारे उघडून पाहत. पण पुढे पुढे शिवाजी महाराजांनी कंटिन्यू चालू ठेवलं होतं, सतत चालू ठेवलं होतं. त्यामुळे पुढे पुढे पहारेकडे कंटाळले आणि पेठारे उघडून पाहिणे असे झाले. रोज रोज काय पाहायचं असं त्यांना वाटले. एक दिवशी सायंकाळी शिवरायांनी काय केलं, हिरोजीला आपल्या जागी झोपवलंय आणि मदारीला त्याचे पाय चोपत बसवले. शिवराय आणि संभाजीराय एका एका पेठाऱ्यात बसले आणि पेठारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तिथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी हे महाराजांचं औषध आणायला जातो असं सांगून तिथनं निसटलेच. महाराजांना कैदेतून सोडवण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचं योगदान दिलं. कोणी योगदान दिलं? मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जद यांनी. दुसऱ्या दिवशी बातमी बादशाला कळली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला. बादशाह रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले. शिवाजीचा सगळीकडे तपास लावण्यासाठी बादशाने सगळीकडे हेर पाठवले. म्हणजे गुप्तहेरची माहिती काढतात ती बरं का. हेर म्हणजे गुप्तहेर, पण व्यर्थ. बादशाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला मथुऱ्यात येथून सुरक्षित ठिकाणी ठेवले येताना आणि पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप रायगडास आले. तोपर्यंत या 2 महिन्यात शिवाजी महाराजांनी काय केलं की संभाजी मेला अशी खबर सगळीकडे पसरवली होती. त्याचे अंत्यसंस्कार पण केले होते बरं का. पण मग पुढे 2 महिन्यांनी काय झाले, संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली आणि ही घटना 1666 मध्ये घडली होती. सगळ्यांना पाठ कळलेला आहे का? कोणता पाठ आपण शिकलो? बादशाच्या हातावर तुरी दिले. हा पाठ आपण आता शिकलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.